नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेतकरी आंदोलनामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू, मैताच्या कुटुंबाचं किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं सांत्वन। पाबळ महावितरणचा गलथान कारभार उघड, तात्काळ सुधारणा न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा। जयंत पाटलांनी सोडले मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत अशी दिली शाश्वती। आणि बेलवंडी कोठार येथे शिवार फेरीचं आयोजन। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शेतकरी आंदोलनामध्ये येवला कोपरगाव रोडवरील टोल नाक्यावरती अशोक मोरे या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला। दरम्यान मयत मोरे यांच्या कुटुंबियांचं किसान क्रांतीचे पदाधिकारी धनंजय धोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाटेगावमध्ये जाऊन सांत्वन केलंय। येवला कोपरगाव रोडवरील टोल नाक्यावरील झालेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यादरम्यान अशोक शंकर मोरे या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। मयत झालेल्या कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील अशोक शंकर मोरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी किसान क्रांतीचे पदाधिकारी धनंजय घोरडे आणि त्यांचे सहकारी नोटेगावमध्ये आले होते। मयत अशोक मोरे यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे। त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 3 मुलं असा परिवार आहे। येऊन चहा पाणी पिऊन आंघोळ करून गेले। ते सकाळी लवकर जायले। नंतर काय झालं? 7 वाजल्यापासून तिला काय सांगते, तिकडे ते आलेच नाही घरी। सांगितलंय की हिंसक करण्याचं आमचं कुठलंही कारण नाही। दूध भाजीपाला सुद्धा आम्ही सांगतोय की बा हे खाली सांडू नका, आपल्या जनावरांना भाजीपाला टाका, दूध खावा करा, गोरगरिबांना वाटा किंवा अन्य काहीतरी करा, पण हे आम्ही कोणाला हिंसक करा किंवा अधिक 2 महिन्यापासून आम्ही भूमिका आमची स्पष्ट केलेली किंवा हे आंदोलन गांधीजीच्या मार्गाने आम्हाला पुढे न्यायचं आहे। जी घडली मोरे कुटुंबियातील जे आमचा एक शेतकरी बांधवाचा मृत्यू झालेला आहे, त्या घटनेला आज मुद्दामून आज सकाळी आमची खरी कोरक कमिटीची मीटिंग होती, पण ती कॅन्सल करून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पहिलं आपण त्या घरी जाणं गरजेचं आहे। कारण त्या वास्तविक पाहता त्या मृत व्यक्तीचा किंवा आमच्या किसान क्रांतीचा कुठलाही संबंध नसताना हा एक आमचा आघात झालेला आहे। विनाकारण आमच्या एका शेतकरी बांधवाचा बळी गेलेला आहे। त्याच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचं आम्ही उचित समजलं आणि म्हणून त्या घराला भेट द्यावं म्हणून आलो होतो। योगेश डोके, C24 कोपरगाव। शेतकरी संपामुळे घोडेगाव येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आलाय, तर सामान्य माणसांचे मात्र हाल होत आहेत। शेतकरी कुटुंबाची अवस्था तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। दूध व्यवसायही ठप्प झालेत। दरम्यान हा संप लवकर मिटावा अशी अपेक्षा आता सामान्य शेतकरी करतायत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याची शासकीय कार्यालयाची राजधानी असणाऱ्या घोडेगाव येथे शेतकरी संप शांततेच्या मार्गाने सुरू आहे। आठवडे बाजारामध्ये शेतकरी शेतमालच घेऊन न आल्यानं सर्वत्र शुकशुकाट पसरला होता। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे आठवडे बाजार मोठा भरला जातो, परंतु एकही भाजी विक्रेता शेतकरी आला नसल्यानं बाजारपेठ ओस पडली आहे। शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी देखील कडकडीत बंद पाळण्यात आलाय। येथील सर्व दूध डेअरी सुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या। या बंदमुळे शेतीवरचं उपजीविका आणि कुटुंबाचं नियोजन अवलंबून असणाऱ्या बळीराजाची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे। शाळा कॉलेजमध्ये मुलांना ॲडमिशन कसं घ्यायचं, जूनच्या पावसाळ्यानं हजेरी लावली आहे। शेतीची मशागतीची बियाणं, खते यासाठी शेतकरी संप काळामध्ये भांडवल कसं उभं करायचं असं म्हणत गोरगरीब शेतकरी डोक्याला हात लावून बसलेत। हा संप लवकरात लवकर मिटावा अशी आर्तव हाक आता ते परमेश्वराकडे करू लागलेत। महाराष्ट्रामध्ये शेतकरी संप सुरू झालाय आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अवस्था थोडी खुशी थोडा गम अशी झाली आहे।
अन्नासाठी दाही दिशा भटकंती आणि उन्हामध्ये तापून वेळप्रसंगी रात्रीच्या किर्र अंधारामध्ये बॅटरीच्या लुकलुकत्या उजेडामध्ये विंचू काट्यांचा विचार न करता पाणी भरून काट्यांचे फासे तुडवत पिकवलेला भाजीपाला यासह अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कसाबसा सुरू असलेला हा दुग्ध व्यवसाय शेतकरी संप सुरू असल्याने ठप्प झालाय। धर्तीवरचा अमृत असणारे दूध रस्त्यावर तर कांदा बटाटा इत्यादी भाजीपाला पायदळी तुडवला जातोय। हे पाहून शेतकरी एकीकडे संप करतायत तर दुसरीकडे डोळ्यांमधनं अश्रूंना वाट करून देतायत। हा संप लवकरात लवकर मिटावा म्हणून मनोमन प्रार्थना करतायत। जर हा संप लवकर मिटला नाही तर केवळ मानवच नाही तर प्राणी मात्रांवर देखील अन्न करण्याची वेळ येईल। दरम्यान आंबेगाव तालुक्यातील पारावरच्या अशा चर्चांना आणि गप्पांना आता उधाण आलंय। आत्तापर्यंत शासनाच्या गलिच्छ धोरणामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली। त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या मूळ गरजेकडं किंवा मूळ याच्याकडं शासनाचं दुर्लक्ष व्हायला लागल्यामुळं आम्ही दूध तसंच फळे भाजीपाला शेतीच्या संपामध्ये दूध उत्पादक गवळी चेअरमन आणि सर्व सहभागी झालेत। त्याचं कारण काय, आज कित्येक 2 वर्षापासून आमच्या कुठल्याही मालाला हमीभाव मिळाला। तुम्हाला सांगतो, कांदा टोमॅटो बटाटे गेले 2 वर्ष झाले। आज अशी अवस्था झाली, शेतकऱ्याचे उत्पादित खर्चसुद्धा त्याचा निघाला। दुधाचं तसंच झालं। सुगराजचे भाव जवळजवळ एक पोतं घ्यायला गेलं 50 किलोचं 1000-1200 रुपयाला हे, आणि दूध आम्हाला 20-22 रुपये लिटर संघाकडून फार तर आत्ता या 2 महिन्यात 22-24 रुपयापर्यंत रेट मिळतात 3-5, 8-5 असं। त्याच्यामुळं आज जे शेतकरी आणि यांनी जो संप पुकारला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी सहमतीने, म्हणजे कुणावरही बळजबरी केलेली नाही, सर्व गवळ्यांनी आणि सर्व उत्पादक आणि ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कालपासून आम्ही संपामध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि जोपर्यंत शासन काही निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये कुठलीही होणार नाही। आत्ता आमच्या घोडेगावमध्ये जवळजवळ 3-1 हजार लिटर रोज संकलन दुधाचं होतं, ते पूर्णपणे बंद आहे। 2-3-4 डेऱ्या आहेत, 4ही डेऱ्या आणि खाजगी दूधसुद्धा स्टॉल आम्ही बंद केलेले आहेत। आणि जोपर्यंत शासन याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही दूध कुठेही घालणार नाही, संघाला नाही आणि संकलन घेणार नाही। गवळीसुद्धा दूध घेऊन येत नाहीत, आपलं दूध संपूर्ण घरी ठेवतात। भाजीपाला सुद्धा तसा, आज आमचा आठवडे बाजार आहे घोडेगावचा, पण पूर्ण बंद आहे। भाजीपाला अजिबात आणलेला नाही शेतकऱ्यांनी, शेतकरी स्वतः होऊन त्यामध्ये सहभागी झालेत। हे सरकार आल्यापासून अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष दिलेलं नाही। शेतकऱ्यांचा माल कवडीमोल विकत आहे, म्हणून शेतकऱ्यांनी आज 2 दिवस झाले गेले संप पुकारलेला आहे। आज घोडेगाव या ठिकाणी शुक्रवार बाजार मोठा बाजार भरत असतो, परंतु या बाजारात कोणीही शेतकरी फरकला नाही आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहे। तरी या सरकारने या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि योग्य तो भाव मिळवून दिल्याशिवाय शेतकरी अजिबात मागे करणार नाही आणि गोरगरिबांचा हाल झाल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा माझी विनंती आहे की या सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात यावं। संप हा पाळण्यात आला, कडकडीत पाळण्यात आला। बाजारसुद्धा आज घोडेगावचा बंद आहे। आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुऱ्या व्हाव्यात ही सरकारकडे आमची मागणी। आज घोडेगाव येथील, आज शुक्रवार असल्यामुळे घोडेगाव येथील आठवडी बाजार असतो, परंतु आज या घोडेगाव आमच्या सर्व शेतकऱ्यांनी 1 जूनपासून महाराष्ट्र राज्यात झालेल्या शेतकरी संपाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। आणि आज घोडेगावचा बाजार असल्यामुळे बाजाराच्या ठिकाणी एकही विक्रेता किंवा शेतकरी भाजी घेऊन आलेला नाही आहे। आणि हे जर असंच भविष्यकाळात पुढे चालू राहिलं तर याचा जनजीवन विस्कळीत होण्यावर अनिष्ट परिणाम होणार आहे। आणि शासनाने याची योग्य ती दखल घेऊन त्वरित याच्यावर निर्णय घेऊन योग्य ती पावलं उचलावीत, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असं घोडेगाव आणि पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आज आपणाला जाहीर करू इच्छितो। आणि मी आंबेगाव तालुक्याचा मानवाधिकारचा अध्यक्ष आहे, याची सुद्धा शासनाने नोंद घ्यावी। मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव।
राज्यभर शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू आहे। या आंदोलनामध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावरती कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शेतकरी संपाचे तीव्र पडसाद नगर मनमाड राज्यमार्गावरती आचलगाव शिवारामध्ये पाहायला मिळालेत। शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी त्या ठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यात। सौम्य लाठीमार, हवेमध्ये गोळीबार देखील करावा लागलाय। यामध्ये काही आंदोलनकर्त्यांनी गाड्या अडवून मारहाण करत इतर साहित्य जबरदस्तीने पळवून नेलंय आणि जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केलंय। त्यामुळे 7 आरोपींच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना कोपरगाव न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 2017 पासून शेतकरी लोकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला होता। दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता। पोलीस बंदोबस्त दरम्यान आम्ही स्टाफचं पेट्रोलिंग करत असताना 11:45 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कोपरगाव येवला रोडवर काही बेकायदेशीर जमाव हा 15 ते 20 चा बेकायदेशीर जमाव हा माल ट्रक चालकांना थांबवून अडवून त्यांना टॉमी आणि काठीचा धाक दाखवत आहे आणि त्यांच्या ट्रकमधील माल ते खाली फेकत आहे, तसेच तो लुटत आहे अशी बाब त्या ठिकाणी आम्हाला माहिती प्राप्त झाली। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो आणि आम्ही सदर प्रकार बघितला। खात्री आमची झाली तेव्हा आम्ही सदर जमावाला या ठिकाणी निघून जाण्याबाबत कळवलं, पण जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी नव्हता। त्याचवेळी घटनास्थळी माननीय उपविभागीय अधिकारी श्री डॉक्टर सागर पाटील साहेब तसेच PI नरसोडे साहेब व स्टाफ घटनास्थळी पोहोचला। त्यांनी देखील त्यांना त्या ठिकाणून निघून जाण्याबाबत विनवणी केली, परंतु त्यांनी त्या ठिकाणी जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता। त्या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी शिडी यांच्या आदेशान्वये त्या ठिकाणी सौम्य बळाचा वापर करण्यात आला आणि त्या ठिकाणी 5 समाजकंटकांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर समाजकंटकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुन्हा 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना देखील अटक केलेली आहे। सदर आरोपींविरुद्ध भादवी 395 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। तसेच त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या जमावबंदी आदेशाचं सुद्धा उल्लंघन केलेलं आहे। सदर आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं कामकाज सुरू असून सदर आरोपींना मान्य न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तरी अधिक तपास सुरू आहे। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। अपंग बांधवांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर 1 दिवसीय अंत्यविधीचं भजन आंदोलन अपंग हित विकास आणि पुनर्वसन संघाच्या वतीने करण्यात आले। यावेळी अपंगांनी सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणा केल्यात। अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर 1 दिवसीय अंत्यविधीचे भजन आंदोलन अपंग हित विकास आणि पुनर्वसन संघाच्या वतीने करण्यात आले। यावेळी बहुसंख्येने अपंग बांधव आणि महिला भगिनी उपस्थित होत्या। अपंग व्यक्ती संपूर्ण सहभाग आणि हक्कांचे संरक्षण अधिनियम 1995 नुसार अपंगत्व तपासणी, मूल्यमापन आणि प्रमाणपत्र उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये वितरित करण्याबाबत 2012 रोजी शासन निर्णय जाहीर झाला। या निर्णयाचं पालन होत नसल्याने अपंगांना पुण्याला ससून जिल्हा रुग्णालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात। यावेळी अपंग हित विकास आणि पुनर्वसन संघाचे अध्यक्ष दीपक ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग बांधवांनी सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधामध्ये निषेधाच्या घोषणा दिल्यात। अपंगांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक सीमा देशमुख यांनी सांगितले। 2 जून रोजी अपंग संघटनेच्या सगळ्या नागरिकांनी माझ्याकडे सर्टिफिकेटसाठी मागणी केलेली आहे। अपंगांचे सर्टिफिकेट उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे मिळावे याच्यासाठी मागणी केलेली आहे। अपंगांचे सर्टिफिकेट उपजिल्हा रुग्णालयातून मिळण्याबाबत मी पण फार प्रयत्नशील आहे।
पण ऑनलाईन आत्ताची जी काही प्रणाली आहे ही ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याची प्रणाली असल्यामुळे याच्यात आपल्याला कर्मचारी व अधिकारी यांचे प्रशिक्षण तसंच ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड याची आवश्यकता असते. युजर आय डी पासवर्ड हे वरिष्ठ कार्यालयाकडनं उपजिल्हा रुग्णालय मंचर यांच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर व प्रशिक्षण झाल्यानंतर अपंगांचे सर्टिफिकेट हे लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथून देण्याची व्यवस्था मी करते. मी धर्मेंद्र सातो, उद्या अपंग संघटनेच्या वतीने शासन निर्णयानुसार अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात देणे असा शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी इथं उपजिल्हा रुग्णालय करत नसल्यामुळं या मुरबाड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही अंतविधीचं भजन कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. अपंगांना 100 ते 125 किलोमीटर आंबेगाव तालुक्यातून पुणे जिल्ह्यामध्ये जाऊन प्रमाणपत्र काढावं लागतं. ती सुविधा उपजिल्हा रुग्णालयात जर असते तर त्यांचा हेल्पटे वाचतील, त्यांचा त्रास वाचतील. त्यांना 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो जिल्हा सिव्हिल रुग्णालयात जाण्यासाठी. तो ताप वाचावा म्हणून जो शासनाने आम्हाला जे अधिकार दिले आहेत आणि जो शासनाचा निर्णय त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. कारण जर अपंगाकडे जर वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर त्याला शासनाच्या कुठल्याही सोयीसुविधेचा लाभ घेता येत नाही आणि तो सोयीसुविधापासून वंचित राहतो. पण आज इथं आल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की आमच्याकडं ती यंत्रणा नाही आहे की वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची, पासवर्ड नाही आहेत किंवा कॅम्प्युटर सिस्टीम नाही आहेत, आमचे डॉक्टर तज्ज्ञ म्हणजे हे नाही आहेत, तज्ज्ञ नाही आहेत. त्यामुळं आम्ही ह्या सुविधा देऊ शकत नाही. म्हणजे एकीकडे शासन निर्णय घेत आहे की अपंगांना उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्र मिळलं पाहिजे आणि दुसरीकडं शासनाचाच एक भाग असलेल्या उपजिल्हा रुग्णालयवाल्या म्हणतात आमच्याकडे शासनाने कुठलीही सुविधा पुरवली नसल्यामुळं आम्ही किती अपंगांना जरी आमची इच्छा असेल तरी आम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ शकत नाही. म्हणून या शासनाचा निषेध आज आम्ही सर्व अपंग बांधव करत आहोत. दिनेश बानकेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाबळ महावितरणचा गलथान कारभार आता समोर आलाय. वारंवार तक्रार करूनही विजेचे खांब, तारा, फ्यूज, रोहित्र यांची दुरुस्ती होत नाहीये. या वीज वाहक तारा जमिनीपासून 8 ते 10 फूट अंतरावर आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर या तक्रारींची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येते. पाबळ येथील महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा लोकांसमोर आलाय. वीज वाहक तारा, विजेचे खांब, रोहित्र, फ्यूज यांची अनेक ठिकाणी वाईट अवस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीबाबत ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊनही कोणतंही काम होत नाहीये. याची तक्रार माजी आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचे निकटवर्तीय युवा कार्यकर्ते सचिन चौधरी यांनी केली आहे. गावच्या वाडी वस्त्यावरती वीज वाहक तारा लोंबकळतायत. त्या जमिनीपासून केवळ 8 ते 10 फूट उंचीवर आहेत. या वाहक तारांमुळे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या घटना घडल्यात. मात्र महावितरणनं कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली नाहीये. याबाबत ग्रामसभेमध्ये तक्रार करूनही ग्रामविकास अधिकारी BB गोरे यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगानं शिक्रापूर महावितरण विभागाअंतर्गत येणारे पाबळ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देतील की नाही. या कामी सुधारणा न झाल्यास पाबळकर आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. त्यामुळे याची मोठी किंमत महावितरण कंपनीला मोजावी लागणार आहे. या ठिकाणी याच्या महावितरणच्या ज्या डिप्या आहेत त्याच्यावरती प्रत्यक्षात ह्या 100 HP डिप्या असून याच्यावरती लोड हा 150 ते 150-200 kVच्या घरात आहे. आत्ता उन्हाळ्यात याची इतकी भयान परिस्थिती की 1-1 तासाला लाईट जाते आणि त्याच्यासाठी जंप येऊन जोडावा लागतो. MSCBचे कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगावं लागतं. ते कधी कधी उशिरा येतात आणि त्याचा परिणाम असा आहे की येणाऱ्या पाऊस काळामध्ये लाईट ह्या ठिकाणी टिकणार नाही. आणि आम्ही वारंवार MSCBच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी लोड तुम्ही शिफ्टिंग करा,
पण ते कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही आणि जर त्यांनी आता इथून पुढे जर दखल घेतली नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। साधारण हे डिव्हिजन कोणाच्या अंडरमध्ये येतं? पाबळ सेक्शन कोण आहेत तिथं? क्षीरसागर साहेब म्हणून आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे। ते म्हणले पाहतो करतो, अशाच पद्धतीची उत्तरं आत्तापर्यंत मिळाली। आमची त्यांना विनंती की त्यांनी हे काम त्वरित करावं, नाहीतर आम्हाला आमचा रस्ता मोकळा आहे। साधारण किती दिवसापासून तुम्ही हा पाठपुरावा करताय? अगदी 2 ते 3 महिने होऊन गेलेत या विषयाला आणि तारा बदलीचा प्रस्ताव सुद्धा ग्रामपंचायतीने याच्यापूर्वीच दिलेला आहे। अजून कुठल्याही प्रकारच्या या गावामधल्या तारा सुद्धा बदलल्या गेलेल्या नाही। सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ। पाथर्डी तालुका शेतकी माल खरेदी विक्री सहकारी सोसायटी या संस्थेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार राजीव राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कालिकादेवी मंदिरामध्ये भाजप कार्यकर्ते आणि मतदारांची बैठक संपन्न झाली आहे। दरम्यान या निवडणुकीची चुरस आता वाढत चालली आहे। पाथर्डी तालुका शेतकी माल खरेदी विक्री सहकारी सोसायटी या संस्थेच्या निवडणुकीकरता माजी आमदार राजीव राजळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहरातील कालिकादेवी मंदिरामध्ये भाजप कार्यकर्ते आणि मतदारांची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र सेनेचे अध्यक्ष चंपालाल गांधी हे होते। खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित माजी आमदार राजीव राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळ तर राष्ट्रवादी प्रणित केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या जगदंबा विकास आघाडीमध्ये लढत होतीये। 17 जागांवर निवडणूक होणार आहे। जगदंबा विकास आघाडीकडनं काही भाजपचे कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत। येत्या 4 जून रोजी मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे। सुमारे 2400 मतदार असून 35 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीमध्ये आलेत। तालुक्याची दिशा ठरवणाऱ्या सहकारी संस्था असतात। ही निवडणूक सर्वांनी गांभीर्यानं घ्यावी। निवडणूक फक्त जिंकण्यासाठी नाही तर यामधनं विकास हवाय अशी भावना नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। तालुक्यातील विकासाची दिशा ठरवणाऱ्या या संस्था असतात। खूप आपल्याला म्हणजे विचारपूर्वक आपण सर्वजण मतदान तर करणारच आहोत, पण मतदान का करायचं याचं जर आपल्याला उलगडा झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण मतदान करू शकतो। तसेच इतरांनाही सुद्धा आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो की मतदान, आणि मला निश्चित खात्री आहे म्हणजे मागील काय कटू अनुभव आपल्याला आता सांगण्याची गरज नाही, प्रत्येक वेळेस काय म्हणजे लागत नसतं असं मागच्या वेळेस तर सोडून द्यायचं। येणाऱ्या निवडणुकीसंबंधी सर्वांनी अतिशय गंभीरतेने निवडणूक घ्यावी आणि आता सांगितलं कुणीतरी तर पर्सनल ओळख, पर्सनल हे तर आपलं गाव छोटं आहे, सगळेजण सगळ्यांना ओळखतात, परंतु मी तर असं म्हणेल की आपण मतदानाला जाताना मतदान करताना सर्वांनी राजा भाऊचा चेहरा समोर आणावा, म्हणजे आपल्याकडून काही चूक होणार नाही। आणि सर्व पॅनल टू पॅनल, कारण हे काय आपल्या एकट्याचं नाही, फक्त निवडणूक जिंकली गुलाल मिरवणूक एवढ्या पुरतं नाही, कारण याच्यातून पुढे कारण मी बघितलंय की खरं म्हणजे मोठे नेते आमदारकी असेल खासदारकी असेल यामध्ये खूप लक्ष देतात, पण आवटी साहेबांनी सांगितलं की आमदारकी नंतर भाऊनी निवडणूक लढवलेली, कारण या संस्था दिसतात त्याच्यापेक्षा याचं काम खूप मोठं असतं। तर आपल्या सर्वांनी ही इलेक्शन अतिशय गंभीरतेने घ्यावं, कुठेही काही याला आपल्याकडून चूक होऊ देऊ नये आणि सर्वांनी भरघोस मतदान करावं। आपण एवढे जण जमलेलो, येथे जण सर्वजण कामाला लागलो तर मला वाटतं खूप मोठ्या फरकाने निवडणूक आपण जिंकलेला असेल। आणि येथे तालुक्यातील सहकारी संस्था राजीव राजळे यांनी टिकवल्यात, तर विरोधकांच्या ताव्यामध्ये गेलेल्या संस्थेमध्ये गोंधळ झालाय। सर्व संस्था टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी सर्वांनी आदिनाथ शेतकरी मंडळाबरोबर राहण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केलंय। खरेदी विक्री संघाचा केदारेश्वर कारखाना करू नका। केदारेश्वराच्या संचालक मंडळाच्या मालमत्तेवरती बँकेचा हक्क असलेले फलक लागलेत। विरोधकांच्या ताब्यामध्ये गेलेल्या मार्केट कमिटीमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमनमध्ये मारामाऱ्या होत आहेत। तूर घोटाळा झालाय। गैरप्रकाराचा सावळा गोंधळ विरोधकांच्या मार्केट कमिटीमध्ये होतोय। विरोधी असलेल्या जगदंबा विकास आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्यावरती नाव न घेता अशी टीका माजी आमदार राजीव राजळे यांनी केली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदकुमार औटी यांनी केले, तर सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी करून आभार नगरसेवक रमेश गोरे यांनी मानलेत। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी, अभय आव्हाड, गटनेते नंदकुमार शेळके,
ईश्वर आप्पा कोटकर, अशोक बाहेती, अशोक मंत्री, नगरसेवक नामदेव लबडे, प्रवीण राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. आज राजाभाऊंनी आप्पासाहेब काकांच्या नंतर इतकं कुशलतेने चांगले काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण पूर्वी पाहिले मार्केट कमिटीमध्ये तिसगावला गाडी असतील, शॉपिंग सेंटर असेल, पाथर्डी सुद्धा मार्केट कमिटीचं चांगलं नाव उंचवण्याचं काम राजाभाऊंनी केलं होतं. परंतु थोडा गोंधळ झाला आहे. आज मार्केट कमिटीमध्ये काय चाललंय आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. ही खरं तर आपली निवडणूक आहे. भविष्यात दुसऱ्याच्या ताब्यात दिली तर खरंच खूप अवघड होईल. इतकं सुंदर असं सभागृह बांधलंय, पेट्रोल पंप आहे, नगर रोडची पण जागा घेतलेली आहे. त्यासाठी आपण हे सर्व टिकवायचं, हे वाढवायचं. नगर जिल्ह्यात फक्त 2च खरेदी प्रसंग असे, एक संगमनेरचा आणि पाथर्डीचा नावाजलेले आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा नावाजलेले आहे. ते नाव टिकवण्यासाठी, पाथर्डी शहराचं, तालुक्याचं नाव टिकवण्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून विनंती करतो. या ठिकाणी मी मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये म्हटलो की ह्या मार्केट कमिटीला केदारेश्वर कारखाना होऊन देऊ नका. केदारेश्वर कारखान्यावर जर तुम्ही गेला आणि केदारेश्वर कारखान्याच्या एखाद्या संचालकाच्या शेतात जर गेला तर तिथं बोर्ड लागलेला आहे प्रत्येक संचालकाच्या शेतात, बँक ऑफ बरोडा. ह्या जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार कोणीही करायचा नाही. ह्या जमिनीचं मालकी हक्क हा बँक ऑफ बरोडाचा आहे. आता उद्या मार्केट कमिटीचं कसं होईल? मार्केट कमिटीच्या संचालकाचं जर तोट्यात मार्केट कमिटी गेली, आता तुझी भांडणं चालले. कोणीतरी मला सांगितलं बुधवारच्या बाजारामध्ये धरला मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राज्यात काहीही झालं तरी आम्हाला जबाबदार धरायचं हे एकच काम मुख्यमंत्री करतायत. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि भविष्यातही त्यांच्या सोबतच राहू. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तात्काळ घ्यावेत, त्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये व्यक्त केली आहे. मुघलांना जशी संताजी धनाजीची भीती होती तशीच या सरकारला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे संताजी धनाजी दिसताय. राज्यामध्ये काहीही झालं तरी आम्हाला जबाबदार धरायचं हे एकमेव काम मुख्यमंत्री करतायत. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे राहू. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री हेच म्हणत होते महाराष्ट्राच्या विधानसभेत की शेवटचा दाना संपेपर्यंत मी तूर खरेदी करेन. अहो, दाना नाही, लाखो क्विंटल तूर आज शेतकऱ्यांच्या घरात पडू नये आणि तुम्ही तुमची खरेदी करण्याची जबाबदारी असताना त्यातनं टाळताय. मग तो हमीभावाच्या पेक्षा खाली दर विकणार नाही तर काय? त्यांच्या मुलांची शिक्षण आहे, लग्न आहेत, कुटुंब चालवताना ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी हमीभाव नाही मिळाला तरी माणसं विकतात. कारण सरकार याबद्दल पूर्णपणाने झोपलेलं आहे. सरकारला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची, शेतमजुरांची आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेची चिंता नाही आहे. आम्ही सगळे या विचाराचे आहोत की योग्य भाव
चांगला भाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर शहरात राहणाऱ्या माणसाला चांगला आणि सकस मालाचा पुरवठा करणारा महाराष्ट्रातला शेतकरी आहे. त्याला महाराष्ट्रातल्या शहरात राहणाऱ्या सगळ्यांची चिंता आहे, पण त्याचबरोबर तो किमान जगला पाहिजे. आणि जगण्यासाठी शक्य होत नाही, अडचण आहे, अवघड आहे, संकट आहे. म्हणूनच महाराष्ट्रात आज 10,000पर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि हे आत्महत्येचं लोन थांबवायचं असेल तर एखादा शेतकऱ्यांच्यावर आणि महाराष्ट्रातल्या शेतीनिष्ठ माणसावर श्रद्धा असणारा मुख्यमंत्री असता तर त्यांनी या क्षणाला महाराष्ट्रातलं संपूर्ण कर्ज माफ करण्याचं पाऊल टाकलं असतं. वारंवार प्रसारमाध्यमाला येऊन ते सांगतायत की आम्ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि मग या कर्जाच्या सिस्टीमच्या बाहेर जे गेलेले आहेत त्यांना आणून वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यापेक्षा ज्याला कर्जाच्या जोखंडाखाली जो दबलेला आहे त्याला कर्जमाफी द्या. कशाला वेगवेगळे तत्त्व आणि ज्ञान सांगायचे आणि अभ्यास करायचा. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अभ्यास थांबवा, 4 चांगले सल्ले घ्या. पाहिजे असेल तर शरद पवार साहेबांना विचारा काय करायचं आणि ताबडतोबीनं महाराष्ट्रातल्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्या. हा संप काही ठिकाणी मिटला आहे असं म्हणत असतील लोक, तरी महाराष्ट्रातला शेतकरी अस्वस्थ आहे. हा संप हा शेतकरी संघटनांमध्ये फूट पडले असे त्यांचं मत आहे. जर प्रसंग आला तर राजू शेट्टींच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार का सर्व एकत्र? असं आहे की ज्याला शेतकऱ्याचे प्रश्न समजतात आणि जो शेतकऱ्यांशी निष्ठेनं काम करतो याला फार महत्त्व आहे. त्या माणसांची सगळ्यांची भूमिका अशीच असणार आहे. त्याबद्दल मला वाटत नाही की त्यांची भूमिका वेगळी असेल किंवा काय. शेतकऱ्यांची मागणीच आहे ही. आणि आम्ही कुठलाही पक्ष, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांनी अद्यापपर्यंत या आंदोलनात सक्रिय भाग घेतलेला नाही. हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, शेतकरी स्वतःच्या जीवावर करतायत. आमच्या पक्षाने या बाबतीत कोणतीही सक्रिय भूमिका बजावली नाही. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 19 मधील कोल्हे वस्तीमध्ये संतप्त महिलांनी नगरसेवक शब्बीर शेख यांना घेराव घातला. वारंवार तक्रार करूनही पाणी सुरळीत येत नसल्यानं या महिला संतप्त झाल्यात. शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 19 मधील कोल्हे वस्ती येथे जुनी पाईपलाईन आहे. 15 दिवसातून एकदा पाणी येतं. पाणी जरी आलं तरी ते कमी दाबाने येतं, तर कधी महिला कामावर गेल्यावर पाणी सोडलं जात आहे. तसेच ते पाणी दुर्गंधीयुक्त असतं. त्यामुळे येथील महिलांनी वेळोवेळी मागणी केली, निवेदने दिली आहेत, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाहीये. म्हणून या संतप्त महिलांनी नगरसेवकालाच घेराव घातलाय. आपल्याला पाणी नियमित सोडावं ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक शब्बीर शेख म्हणाले की मी नगर परिषदेला वारंवार याच्या तक्रारी सांगितल्यात, पण इथे कोणीच त्याची दखल घेत नाहीये. मी नगर परिषदेला कुलूपही लावलं तरी त्याचा काहीही फरक पडत नाहीये. मी सत्ताधारी नगरसेवक असून ही अवस्था आहे तर विरोधकांची काय? म्हणून नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची मागणी करण्यात येते. पाणी येत नाही आणि टायमाला पाणी सोडित नाही आणि सगळे आम्ही लोकांच्या दारात जातो तर आम्हाला पाणी पण देत नाही. हांडे घेऊ किती दिवस झाले तुम्हाला पाणी? आम्हाला 2-4 महिने होऊन गेले. पाईपलाईन आहे पण त्याला पाणी नाही, अजिबात पाणी येत नाही. पाईपलाईन आहे पण त्याला पाणीच नाही, 4 महिने पाणी देत नाही. इकडे कडीला वस्ती राहतात वरती, आम्हाला पाणी नाही, आम्हाला नळ नाही, पाईपलाईन नाही, काही नाही, टँकर सुरू नाही. आम्हाला रोज लोकांच्या कामाला जावं लागतं. आम्ही पाणी कसं आणायचं, काय कसं करायचं, पोटा कसे भरायचे, असं चाललेलं आहे आमचं सध्याला कडीला वस्तीवर. काय करायचं आम्ही? मग आज काय केलं त्यासाठी तुम्ही? अंडा मोर्चा केलेला आहे. नगरसेवकाकडे आम्ही सगळे आलेलो आहे, सगळ्या महिला. काय करायचं ते करून घ्या. आता पाण्याचं तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही आराम आहे पण आमच्या इकडे किती गद्दाई नाही. मग काय करायचं आम्ही त्या पाण्यासाठी? आम्हाला पाणी येत नाही 8-8 दिवसाला आणि 8-8 दिवसाला पाणी आलं तरी बी पाण्यावाला आम्हाला पाणी सोडित नाही. टायमाला पाणी सोडित नाही. आम्ही सारे मंजुरीला जातो आणि मागं पाणी सोडित ते बी पाणी येत नाही. मग आम्ही पाण्याशिवाय काय होतं? पाणी कसं येतं? पाणी नळाला 2-2 भांडे सुद्धा पाणी येत नाही आणि पाणी येतं आम्ही कामाला गेल्याच्या नंतर पाणी येतं. घरी असल्यावर कधीच पाणी सोडित नाही. आज काय केलं त्यासाठी? पाणी मोर्चा काढा आम्ही त्यासाठी. नगरसेवकाला घेरा घातला. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बसलेलो इथं. काय करणार? पाण्याशिवाय काहीच होत नाही. पाणी नाही, काहीच नाही. आंघोळ्या सुद्धा नाही आम्हाला 2-2 दिवस.
आम्ही नगरसेवकाला आज जाऊन देत नाही दिवसभर आणि आम्ही पण जात नाही. आंदोलन करणारे आम्ही दिवसभर बिगर पाण्याचं. आमचे सगळे माझे माता भगिनी तिने वेळोवेळी माझ्याकडून फोन आणि कोणती लिखी सगळ्या तक्रार त्यांनी माझ्याकडे त्यांच्या तक्रारीचा आधार घेऊनच मी शाहूवाड नगर परिषदला सगळे पत्र दिले, मुख्य अधिकारी पत्र दिले, नगराध्यक्षाकडे पत्र दिलेले, वेळोवेळी मागणी केलेली. कारण इकडला जो पट्टा आहे याला नळ योजना, इकडे जो कडील वस्ती याला नळ योजना आहे, पण ती पुरी पाईपलाईन फुटलेली. 15-20 दिवस झाले त्यांना पाईपलाईन रिपेअर करा म्हणलो. 2-3 महिन्यापासून त्यांना पत्र दिलं नगर परिषदला, पण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे नाईला त्यांनी मला परदेशी नगर परिषदला लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्णसाठी मला वाटलं ही नगर परिषद सक्षम नाही आहे. त्यासाठी आम्ही सत्ताधारी आता सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. अशी परिस्थिती झाली. मागची जो कडीली वस्ती त्याला ग्रामपंचायत काळापासून कोणतीही नळ योजना नाही आहे. ते बोरवर त्यांचं उपयोग चालत आहे. त्या बोरचं पाणी आजची परिस्थिती उन्हाळ्यामुळे बोर बी त्यांचं आटलेलं आहे. बोरचं पाणी खारं पाणी त्याला त्याच्यामुळे त्यांना आजारी पडतात ते बोरचं पाणी खारी असल्यामुळं. मग मी नगर परिषदला पत्र दिलं, काहीला तात्पुरतं जोपर्यंत नळ योजना होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांना टँकर चालू करून द्यावा. 1 दिवस आड 2 दिवस आड त्यांना टँक असं वारंवार विनंती केली की 2-2 दिवस आड का व्हायला त्यांना टँकर चालू करा आणि कसं तर त्यांची पाण्याची व्यवस्था करा. पण नगर परिषदेचं जो प्रशासक आहे ते कोणती ऐकायला तयार नाही. फार त्याला विनंत्या करून सांगितले, मोबाईल फोन करून सांगितले, पत्रव्यवहार करून सांगितलं, नगर परिषदला कुलूप ठोकून सांगितलं, पण ते इतकं रट्ट झालेलं आहे. तो अशी ऐकायची मस्त मुख्य अधिकारी उडवडीची उत्तर देते. मी झाली प्रभारी आहे, मला द्या, मला इकडं तिकडं मला मंत्रालयात मिटिंग आहे, इकडं मिटिंग आहे, तिकडं मिटिंग आहे, महिन्यातून 2 दिवस ती देते. इथं निर्णय घ्यायला कोण नाही आहे. त्याच्यामुळे हे वार्डाची मूलभूत सुविधाला वार्ड नंबर 19 नाही, पुरे शावकाची परिस्थिती तीच आहे. 8-15 दिवसाला पाणीचं आटोक्यात येणार, पाईपलाईन फुटलेली, काही लाखो लिटर पाणी रस्त्याने वाळलं जातं. संदीप देहाडरे सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला संस्थेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव येथे करण्यात येतं. याही वर्षी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झालंय. या शिबिरामध्ये संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या शिबिरासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय. शिबिरामध्ये रक्तदान करून झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास चहा, बिस्किट आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलंय. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य वागेंद्र यांनी सर्व मुलांना योग्य असं मार्गदर्शन केलंय आणि स्वतः रक्तदान करून समाजातील सर्व नागरिकांनी एकदा तरी रक्तदान करावं असा संदेश दिलाय. जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथील डॉक्टर कलाले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर भरवण्यात आलं होतं. या संस्थेतील सर्व मुलामुलींना समाजसेवक बाळासाहेब राठोड यांनी रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलंय आणि येथील सर्व मुलांना रक्तदान करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी संस्थेतील शिक्षक वर्ग श्री खेडकर सर, सौ घोडेकर मॅडम, सौ पाटील मॅडम, घोलप मॅडम, श्री पत्की सर, श्री हगवणे सर इत्यादी शिक्षक वर्गाचं या कार्यक्रमास मोलाचं सहकार्य लाभलंय. तसेच जिल्हा रुग्णालय औंध पुणे या टीमच्या श्रीमती भांडवलकर, संगीता गायकवाड, मीनाक्षी काळे, मनोज काळे, जितेंद्र तुसामड, सुधीर गायकवाड इत्यादी टीम या प्रसंगी उपस्थित होती. मी डॉक्टर छाया कलाले, रक्तसंक्रमक अधिकारी, जिल्हा रुग्णालय औंध पुणे. तसेच माझ्यासोबत माझी टीम आहे. आम्ही दरवर्षी ITI कॉलेज घोडेगाव येथे कॅम्प ऑर्गनाईज करतो आणि इथला प्राचार्य सर स्वतः रक्तदान करून तसेच खूप मोठ्या संख्येने रक्तदात्याचा उत्साह असतो, रक्तदान करून आम्हाला सहकार्य करतात. मी या संस्थेची आभारी आहे. तसेच आमच्या जिल्हा रुग्णालयात जे रुग्ण येतात, आम्ही जे रक्त घेऊन जातो ते अगदी खूप गरीब आणि गरजू रुग्णांना दिलं जातं. तसेच आमच्याकडे एक जीवन अमृत योजना आहे. या योजनेअंतर्गत 104 या टोल फ्री नंबरवर कॉल केला की डोअर स्टेप सर्व्हिस दिली जाते, मोफत डोअर स्टेप सर्व्हिस दिली जाते आणि गरजू व गरीब रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. मी सागर सुरेश इचके, औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. तरी मी आणि माझ्या मित्रांनी सर्वांनी सहभाग घेतला आहे. मला रक्तदान करून खूप आनंद झाला आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्यामुळे
आम्ही सर्व खुश आहे. सर्वांनी इथून पुढे सर्वांनी रक्तदान करावे ही नम्र विनंती. मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये बेलवंडी कोठार येथे शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पाचपुतेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच होणार याचे संकेत दिलेत. भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये बेलवंडी कोठार येथे शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2 वर्षांमध्ये केलेल्या कामांची माहिती दिली आहे. यावर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्यात. या प्रसंगी विजय चौधरी म्हणाले की 2 वर्षांच्या कालावधीमध्ये भाजप सरकार नागरिकांना मूळ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनानं कर्जमाफीसाठी बँकांकडून अहवाल मागवलाय, पण दोन्ही काँग्रेसवाल्यांनी शेतकऱ्यांच्या भावना भडकवल्याचा नौटंकीपणा चालवलाय. यावेळी पाचपुते म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारनं पारदर्शक कारभार चालवलाय. या कारभारामधनं शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आलंय, पण शेतकऱ्यांसाठी लवकरच कर्जमाफीचा निर्णय होणार आहे असे संकेतही त्यांनी यावेळी दिलेत. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय हिरणावळे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष काका कदम आणि शहर अध्यक्ष राजेंद्र उकांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तिथे जातो, ऊस जळाला तिथे जातोय, सरकारची बाजू आम्ही मांडतोय, प्रत्येक योजना सुद्धा सांगतोय किती महत्वाची आहे. पण लोकांचं असं मत आहे की आमचा शेतकरी खूप स्वाभिमानी, आम्हाला कर्जमुक्ती नको, तर कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे. काल मला एक महिला भगिनी भेटली, त्यांनी चाललं होतं त्यांचं कांदा भरायचं काम. म्हणजे ताई पहा, इतक्या कष्टाने कांदा आम्ही हे केलाय, पिकवलाय, पण 15 रुपये खर्च आम्हाला येतो आणि 3 रुपये आम्हाला त्यातून मिळत आहे. म्हणजे आम्ही कर्जबाजारी होतो. तर जे आपलं सरकार करतं हे बरोबर आहे, पण आता आपण पाहिलं की. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. किसान क्रांती संघटनेच्या कोर कमिटीची आणि मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये शेतकरी संप मिटला असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाहीये. केवळ आश्वासनांचं गाजर दाखवणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यात येतोय. तर हा संप मागे घेतला नसून पुढेही सुरू राहणार आहे असं शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय. 1 जूनपासून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी जनतेचा पोशिंदा संपावर गेलाय. या शेतकरी संपावरती मार्ग काढण्यासाठी किसान क्रांतीच्या कोर कमिटीची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अशा विविध स्वरूपांच्या 70% मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यात असं जाहीर करण्यात आलंय. शेतकरी संपाच्या 3ऱ्या दिवशी देखील आंबेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी आठवडे बाजार, दूध संकलन केंद्र, दूध डेअरी बंद ठेवून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवलाय. यापुढेही शेतकरी संप सुरू राहणार आहे. भाजप सरकारनं केवळ आश्वासनं देण्यापेक्षा तात्काळ कर्जमाफी करावी, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणाव्यात अशी मागणी शेतकरी करतायत. छंड नाही ते बंड करेल कोण? या माजलेल्या सरकारला थंड करेल हा शेतकरी. हे सरकार पूर्णपणे खोटं बोलतोय. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असे मुख्यमंत्री साहेबांनी काल परवा कांद्याबद्दल एक अनुदान सांगितलं होतं. सदाभाऊ खोतचं एक रुपये अनुदान या कांद्यावर देणार होते, पण आता जुलै 2017 आले तरी सुद्धा यांनी अजून कांद्याला 1 रुपये अनुदान दिलेलं नाही. पूर्णपणे खोटं बोलणारे हे सरकार, या सरकारचा जाहीर निषेध हा संप असाच चालू राहणार आहे. सदाभाऊ खोत हे पूर्णपणे शेतकऱ्यांचे नेते नसून पूर्णपणे भाजप सरकारचे नेते झालेले आहे. आम्ही या सरकारचा निषेध करतोय. किसान क्रांतीच्या कोर कमिटीची मुख्यमंत्र्यांबरोबर जी रात्री बैठक झाली, त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी संप मागे घेतलाय अशी जी घोषणा त्यांनी केली ती एकदम चुकीची असून संप कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मागे घेतलेला नसून
आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जसं काल आश्वासन दिलं तशीच आश्वासनं निवडणुकीच्या काळात सुद्धा दिली होती। याआधी सुद्धा आमचा अनुभव आहे, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुद्धा आश्वासन दिलं होतं। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा टोमॅटोच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये आश्वासन दिलं होतं। ही आश्वासनं आजपर्यंत त्यांनी पाळलेली नाही। त्यामुळं फक्त आश्वासनावर किसान क्रांतीच्या कोर कमिटीला यांनी बोलवायचं जे काम केलेलं आहे, त्याच्यामुळं या भविष्यकाळामध्ये आमचा या राज्यातल्या मुख्यमंत्र्यावर किंवा यांच्यावर विश्वास नाही। केवळ आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि ही आश्वासनांची पूर्तता करत नाही। निवडणुकीत दिलेली आश्वासनं सुद्धा 3 वर्षामध्ये यांनी पाळलेली नाही। त्यामुळं जे केवळ आश्वासनाचं गाजर दाखवून किसान क्रांतीच्या ज्या कमिटीला मागं पाठवलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही। लाखो करोडो राज्यातल्या शेतकऱ्यांच्या याच्या पाठीमागे तीव्र भावना आहेत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट मान्य नाही आणि पटलेली नाही। त्यामुळे हा संप या ठिकाणी सुरूच राहणार आहे। रात्री मुख्यमंत्री आणि कोर कमिटीच्या सदस्यांनी जो निर्णय घेतला तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अगदी बिलकुल मान्य नाही। आम्हाला संपूर्ण कर्जमाफी, संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि हा संप भविष्य काळात चालूच राहील आणि सर्व तरुण शेतकऱ्यांनी, महिलांनी आणि सर्व शेतकऱ्यांनी ह्या संपात तीव्र लढा द्यावा। दिनेश वानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। पुण्याची कॉम्प्युटर इंजिनियर असलेली विश्वांजली गायकवाड हिनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्यात प्रथम तर देशामध्ये 11वा क्रमांक पटकावलाय। विश्वांजलीच्या या यशामुळे शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झालाय। या परीक्षेमध्ये पुण्याची विश्वांजली गायकवाडनं राज्यभरामधनं प्रथम तर देशामधनं 11वा क्रमांक मिळवलाय। विश्वांजलीच्या यशामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या विश्वांजली गायकवाडनं दुसऱ्या प्रयत्नातच हे कीर्तिमान यश मिळवलंय। 2014 साली तिनं आपलं शिक्षण COEP या महाविद्यालयामधनं पूर्ण केलं। इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये असताना तिनं UPSCची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला। गेल्या 3 वर्षांमध्ये ती UPSCची तयारी करत होती। चिकाटी मेहनतीनं 12-12 तास अभ्यास करत तिनं दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलंय। विश्वांजली राज्यामध्ये पहिली आल्याचा निकाल जाहीर होताच तिच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला। विश्वांजलीनं आपल्या यशाचं श्रेय आई, वडील, मित्र आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिलंय। तसेच UPSCची परीक्षा देण्यासाठी आईनं आपल्याला प्रोत्साहन दिल्याचं तिने सांगितलंय। दरम्यान UPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी चमकदार कामगिरी दाखवली आहे। शेवटच्या वर्षाला करायला लागले, त्याआधी असं डोक्यात होतं पण अगदी ते फिक्स ठरवलेलं नव्हतं। त्यानंतर मग पहिल्यांदा म्हणजे हे का करायचं हे एकदा ते माझ्या डोक्यात एकदा क्लिअर केलं आणि मग नंतर परीक्षेला समजून घेतलं, कारण आपल्याला परीक्षा द्यायची तर त्यानुसार अभ्यास आणि मग नंतर सिलेबस काय आणि त्याचा एक व्यवस्थित बनवलेला प्लॅन आणि ते होत नाही तोपर्यंत मग त्या प्लॅनला धरून काम करणे। लिस्टमध्ये आपण असू आणि एक मला 100पर्यंत 100च्या आत असू असं वाटत होतं, पण किती रँक हे काही सांगता येत नाही आणि रँकपेक्षाही मला हवी ती सर्व्हिस जास्त हवी होती। त्यामुळे रँक काही असता पण मला माझ्या प्रेफरन्सची सर्व्हिस मिळाली असती तरी मला आनंद होता। आणि मग आता त्यानुसार ते वाचन म्हणजे आता हे परीक्षेपुरता अभ्यास होता। आताचा अभ्यास म्हणजे जास्त तिथे स्टेक्स पण खूप हाय असणार आहेत आणि तिथे रिस्पॉन्सिबिलिटी पण जास्त असणार आहे। त्यामुळे आता त्यानुसार अभ्यास आणि क्लास वगैरे लावले ते जास्त सेल्फ स्टडी होता, अभ्यास घरी केला, पण क्लास मी 1 वर्ष ज्ञानप्रबोधिनीमध्ये केला होता। त्यानंतर अनेक लोकांचा गायडन्स पण वेळोवेळी मिळाला, जसं की माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता तर तिथे तुकाराम जाधव सर युनिकचे किंवा प्रवीण चव्हाण सर आणि इंटरव्ह्यूसाठी आणि त्याही आधी अविनाश धर्माधिकारी सर चाणक्य मंडलकर। आईचा आधीपासूनच इन्फ्लुएन्स आहे आणि ती शिक्षिका असली तरी एक पब्लिक सर्व्हिसला इन्क्लिनेशन असं तिच्यामध्ये आहे, त्यामुळे प्रेरणा तिकडून आली होती आणि तू ह्या करिअरचा या क्षेत्राचा विचार करू शकतेस हे इंट्रोडक्शन मला तिने दिलं होतं। त्यामुळे मग तिथून पुढे अभ्यास वगैरे तो आपला, पण त्याची ओळख आईकडनं झाली आणि या परीक्षेतही तो धीर ठेवणं आणि अपयश आलं तरी न खचण्याच्यामध्ये आईबाबांचा नक्कीच तेच की हे तुम्हाला का करायचं आहे पहिली गोष्ट हे तयार पाहिजे, म्हणजे असंच करायचं आहे असं नाही पाहिजे, का करायचं आहे हे आपल्या डोक्यात पाहिजे। त्यानंतर ह्या परीक्षेला मला असं वाटतं की जास्त कम्युनिकेशनवर भर आहे। लँग्वेज तुमची कुठली पण असू दे, पण ओरल आणि रिटन कम्युनिकेशन ह्याच्यावरती आधीपासूनच तयारी करता आली तर जास्त महत्त्वाचं। माझा इथे ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स होता। ती पहिल्या 100मध्ये आम्हाला खात्री होतीच, कारण ती 12वीमध्ये मुलीमध्ये पहिली होते आणि बोर्डामध्ये दुसरी होते
आणि तिचं पूर्वीपासून करिअर पाहिलं तर ते टॉपमध्येच होती, त्यामुळे आम्हाला आनंद वाटतोय. पासून तिच्यात पाहिलेली होती, तीच आज प्रत्यक्षात आली आहे असं मला या निमित्ताने वाटतंय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावामध्ये संपकरी शेतकऱ्यांवर अपशब्द वापरल्यानं शेतकऱ्यांनी पोलिसांवर आणि त्यांच्या सरकारी वाहनावर दगडफेक केली आहे. तर तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केलाय. तर 59 जणांना यामध्ये अटक देखील करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावामध्ये संपकरी शेतकऱ्यांना अपशब्द वापरल्यानं संपकरी शेतकऱ्यांनी पोलिसांवर आणि त्यांच्या सरकारी वाहनावरती दगडफेक केली आहे. यानंतर उसळलेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर आणि आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत दगडफेक करणाऱ्या 59 जणांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात माजी सभापती सुरेखा वेठेकर C24 तासशी बोलताना म्हणाल्या की पोलिसांनी असे शब्द वापरून आंदोलनकर्त्यांना उकसवलं आहे. यावेळी पोलिसांची दबंगगिरी आम्ही सहन करणार नाही असं एका आंदोलनकर्त्या महिलेनं यावेळी सांगितलंय. या प्रसंगी पिंपरी पेंढार या ठिकाणी ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेशचे अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्या माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्या प्रसन्न डोके, शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे, रमेश कोल्हे इत्यादी शांतता सभेमध्ये उपस्थित होते. यावेळी अतुल बेनके यांनी अन्यायाचा आणि पोलीस अत्याचाराचा निषेध केलाय. तसेच आशा बुचके यांनीही अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या वक्तव्यामुळे आंदोलक संपकरी यांना लाठीमार आणि अटक झाल्याचा भाषणामध्ये उल्लेख केलाय. सकाळी 4 वाजता प्रत्येकाच्या घरात जाऊन दरवाजांना लाथा मारून लहान मुलांना सुद्धा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा उचलून नेले. त्यामुळे हा त्यांचा कायद्याने गुन्हा आहे. काही पुरावा नसताना मुलांना उचलणे हे चूक आहे. कॉलेजची मुलं रात्री काही महिलांच्या घरी कॉलेजवरून सुट्टी व मुलं आलेली होती. शेतकरी आंदोलन हे 3 दिवसापासून चालू आहे. तर शांततेत आंदोलन चालू होतं. तर रात्री जवळजवळ 1-1.5 हजार शेतकरी नगर कल्याण हायवे जमा झाले होते. शांततेत फक्त ट्रक जाऊन देत नव्हते, परंतु सातपुते मॅडम, देसाई मॅडम आल्या, त्यांनी गाड्या जाऊन द्यायला सुरुवात केली. शेतकऱ्यांना शिगाळ द्यायला सुरुवात केली. हे शिगाळ केल्यानंतर श्री महिलाही तिथं उपस्थित झाल्या. तर महिला रस्त्यात गाड्या अडवू लागल्या. तर त्यांना महिलांना पोलीस म्हणजे काही करू शकले नाही. तर त्यांनी लाठीमार दगडफेक सुरू केली. नंतर मग सगळा जमाव संपला. मग शेतकऱ्यांनी सगळ्या म्हणजे दगडफेक असताना मग जो आपले घरी गेली. अयूब शेख, C24 तास, जुन्नर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शेतकरी आंदोलनामध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू, मैताच्या कुटुंबाचं किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं सांत्वन. पाबळ महावितरणचा गलथान कारभार उघड, तात्काळ सुधारणा न झाल्यास नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. जयंत पाटलांनी सोडले मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत अशी दिली शाश्वती. आणि बेलवंडी कोठार येथे शिवार फेरीचं आयोजन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.